नमस्कार मित्रांनो, आज सोमवार, आजचा पहिला दिवस मार्केटचा आठवड्यातला. आजचं मार्केटचं सेंटिमेंट काय आहे हे आपण पहिल्यांदा बघून घेऊया. सेंटिमेंट म्हणलं की पहिल्यांदा येतो आपला PCR. बँक निफ्टीबद्दल जर बोलायचं झालं तर बँक निफ्टीचा PCR आज ओपन झालेला आहे 1.07. ठीक आहे, 1.07वरती PCR ओपन झाला आहे आणि PCR आलेला आहे 0.99. ठीक आहे, म्हणजे 99च्या खाली PCR क्लोज करू शकलेला नाही, म्हणजे PCR बेरिश होण्याची शक्यता कमी आहे. ठीक आहे, म्हणजे 1 वरूनच PCR जो आहे तो काय करतो आहे, बुलिश होतो आहे. बरोबर आहे. तर या ठिकाणी आजचा आपला सेटअप काय बनतो आहे, आजचा सेटअप आपला असा बनतो आहे की मार्केट या ठिकाणी 1वरती आहे, म्हणजे इक्वल आहे, क्लोज टू इक्वल आहे. याचा अर्थ काय होऊ शकतो की मार्केट आज काय करू शकतं, एक साईडवेज झोनमध्ये राहू शकतं किंवा बुलिश होऊ शकतं. ठीक आहे. जर NSE ऑप्शन चेन जर आपण पाहिली तर NSE ऑप्शन चेनमध्ये आपल्याला या ठिकाणी बँक निफ्टी लावूया. बँक निफ्टी जर बघितली ATMवरती तर पुढचा ओपन इंटरेस्ट या ठिकाणी ATMचा 29,572 आणि या ठिकाणी बघितलं तर 22,425. ठीक आहे, तर या ठिकाणी बाहेर साईड थोडीशी स्ट्रॉंग दिसते आणि जर बारकाईने विचार केला तर एक क्लोज टू इक्वल मार्केट आहे, म्हणजे साईडवेज होऊ शकतं किंवा या ठिकाणी बुलिश होण्याची शक्यता जास्त आहे. तर या ठिकाणी आपला सध्याचा सेटअप काय बनतो आहे बँक निफ्टीला घेऊन, तर बँक निफ्टीमध्ये आपण सर्वात पहिल्यांदा क्लिअर करू, 1 डेच्या टाईम फ्रेमवरती जाऊ आणि आपला आजचा सेटअप बघू. आपल्याकडे सध्या हिस्ट्री ट्रेडिंगसाठी काहीच नाही आहे. आपल्याकडे एक छतका सपोर्ट आहे, त्या छतका सपोर्टचा आपल्याला आज वापर करायचा आहे. या ठिकाणी आपल्याला एक बुलिश सेंटिमेंट दिसतंय. बुलिश सेंटिमेंट काय आहे तर ड्रॉ करून दाखवतो, म्हणजे बिगिनर्स लोकांना जास्त अडचण येणार नाही. शोल्डर, हेड आणि हा शोल्डर बनवतो आहे मार्केट, आणि या ठिकाणी मार्केट काय आहे, इक्वल PCR आहे. याचा अर्थ मार्केट काय होऊ शकतं, 2 पॉसिबिलिटी आहेत मित्रांनो. पहिला म्हणजे मार्केट साईडवेज होऊ शकतं. दुसरं काय होऊ शकतं की साईडवेज असताना या ठिकाणी अचानक एक डबल बॉटम ब्रेक करू शकतं वरती आणि त्यानंतर एक मोठा मूव घेऊ शकतं. म्हणजे थोडक्यात काय आहे की आज मार्केट नॉर्मल साईडवेज राहणार आणि जेव्हा PCR 1.7 हा जो आहे PCR सकाळी जो ओपन झालेला PCR आहे 1.07, तर 1.07ला मार्केट PCR जेव्हा वरती ब्रेक करेल, म्हणजे 1.07च्या वरती जेव्हा PCR जाईल त्यावेळी आपले सेंटिमेंट काय होणार आहे, कंप्लीट बुलिश होणार आहे. आपण कन्फर्म होणार की या ठिकाणी आपल्याला काय मिळणार आहे, एक कन्फर्मेशन मिळणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपण काय करू शकतो, एक चांगला ॲनालिसिस ट्रेड घेऊ शकतो असं मी म्हणू शकत नाही. CBच्या काही नियम आहेत त्या फॉलो करावे लागतात आपल्याला. तर त्या नियमानुसार या ठिकाणी आपल्याला एक शोल्डर, हेड आणि शोल्डर या असा एक बुलिश पॅटर्न तयार होताना दिसतो आहे. या ठिकाणी तो ब्रेक केला की PCR 1.07च्या वरती ब्रेक होईल, त्यावेळी आपल्याला एक एंट्री मिळू शकते. आता एंट्री जर घेतली, जर आपण शिकायचं म्हणलं की टार्गेट कोणतं मिळू शकतं, तर यावेळी आपल्याला टार्गेट मिळू शकतं हे, बरोबर आहे, या टार्गेटपर्यंत मार्केट जाऊ शकतं. मग जर जास्त बुलिश असेल तर अजून खूप जास्त वर जाऊ शकतं. म्हणजे सध्याचं जर एक टार्गेट पाहिलं तर आपलं हेच टार्गेट बनतं आहे. आपला जो सेटअप आहे तो हेच सांगतो आहे की आज या ठिकाणी एक बुलिश पॅटर्न होऊ शकतो किंवा मार्केट साईडवेज राहू शकतं. हे 2 आजचे सेंटिमेंट आहेत. आजचा बँक निफ्टीचा फक्त हाच सेटअप आहे मित्रांनो, हाच फक्त फॉलो करा. जर या ठिकाणी एंट्री मिळाली तर आपण या ठिकाणी फायदा घेऊ शकतो, शिकू शकतो, आणि जर एंट्री नाही मिळाली तर आपण ट्रेड नाही करायचा, त्याकडे लक्ष नाही द्यायचं. याचं कारण असं की ट्रेड न करणं किंवा जास्त रिस्क न घेणं हे सुद्धा एक प्रॉफिटेबल लक्षण आहे. ठीक आहे, जर आपण नको त्या ठिकाणी ट्रेड घेतला तर आपल्याला लॉस होणार आहे, बरोबर आहे. मग लॉस करण्यापेक्षा लॉस न करणं हे केव्हाही बेटर आहे. जर आता बँक निफ्टीचं आपण सेंटिमेंट बघितलं, जर निफ्टी 50 सेंटिमेंट बघायचं झालं, निफ्टी 50 निफ्टी 50चं जर सेंटिमेंट बघायचं झालं तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय बघावं लागणार आहे,
PCR बघावं लागणार आहे. आणि जर PCR पाहिला तर PCR आहे 0.88. ठीक आहे, म्हणजे ओपनच होताना PCR काय झालेलं आहे 0.8 ओपन झालेलं आहे आणि खाली कुठं गेलेलं आहे 0.77, म्हणजे 0.1चा चेंज आहे या ठिकाणी. बरोबर आहे. म्हणजे निफ्टी काय करू शकते, एक निफ्टीसुद्धा साईडवेज होऊ शकते किंवा 2 सेंटीमेंट साईड होतात. मित्रांनो, मागच्या वेळी हा दिलेला सेटअप एकदम चांगला फॉलो झालेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं की या ठिकाणी डबल टॉप होणार आहे शुक्रवारचा सेटअप आणि त्याने टार्गेट पण खाली मोठं दिलेलं आहे. तो सेटअप आपला सक्सेसफुल झालेला आहे. फक्त त्यावरती व्हिडिओ केलेला नाही आहे, पण तो सेटअप एकदम प्रॉपर फॉलो झालेला आहे. ठीक आहे. ज्यांनी ॲनालिसिस व्यवस्थित केलं असेल त्यांना समजलं असेल. आता या ठिकाणी जर वन डेचा रेजिस्टन्स पाहिला किंवा सपोर्ट पाहिला, एक मल्टिपल टेस्टेड झोन आपल्याला शोधावा लागेल. नेटवर्क इश्यू थोडासा असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो आहे आपल्याला. ओके. जर आपण मल्टिपल टेस्टेड झोन जर शोधला तर आपल्याला तो मिळतो आहे एक्झॅक्ट या ठिकाणी. ठीक आहे. या ठिकाणी आपल्याला एक मल्टिपल टेस्टेड झोन मिळतो आहे. या ठिकाणी आपला सेटअप काय बनतो मित्रांनो, तर या ठिकाणी जर मार्केट PCR जर 77च्या खाली गेला, आत्ता PCR किती आहे 0.77 आहे, सकाळी किती होता 0.88. ठीक आहे. जर PCR बेरीज झाला 77च्या खाली गेला तर आपला सेटअप काय बनतो की या ठिकाणी आपल्याला एक डबल टॉप पॅटर्न शोधावा लागेल. डबल टॉप पॅटर्न अशा प्रकारे असतो, बेरिश पॅटर्न येतो. जर डबल टॉप पॅटर्न या ठिकाणी मिळाला तर आपल्याला बेरिश मार्केट शिकायला मिळेल, किंवा एक हेड अँड शोल्डर पॅटर्न, तोही एक बेरिश पॅटर्न आहे. ठीक आहे. अशी प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळू शकते. कॅन्डल्स पाहून फायदा नाही मित्रांनो. कॅन्डल्सने ओव्हर ट्रेडिंग होते. कॅन्डल्सचा स्टडीसुद्धा आपल्याला प्रॉफिटेबल कधीच बनवू शकत नाही. त्यामुळे प्राइस ॲक्शन तुम्हाला एकदम आरामशीर मदत करू शकते. त्यासाठी तुम्हाला एक फक्त एवढी प्राइस ॲक्शन फॉलो करायची की जर या ठिकाणी 88च्या वरती PCR गेला तर तुम्हाला जास्त काय करायचं नाही आहे, फक्त प्राइस ॲक्शन शोधायची PCR बुलिश पाहिलं तर, आणि जर बेरिश PCR झालं तर बेरिश प्राइस ॲक्शन शोधायची. एकदम सिंपल सेटअप आहे, जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही आहे. जर 88च्या वरती PCR गेला तर डबल बॉटम इनवर्स हेड अँड शोल्डर,